मराठवाडा, जिथे आभाळ फसवं असतं आणि जमीन तहानलेली. परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातलं देगाव. याच गावच्या शिवाराला लागून विठ्ठलराव जाधवांचं मातीचं घर होतं. घराच्या भिंतींना तडे गेले होते, पण विठ्ठलरावांचा स्वाभिमान मात्र अभेद्य होता. 3 एकर कोरडवाहू रान, पत्नी सुमन, 10वीत शिकणारा मुलगा रोहन आणि 8वीतली लेक सोनाली. विठ्ठलराव रोज सकाळी शेतात जाताना मातीचा टिळा कपाळाला लावत आणि हुंदका दाबत म्हणत, आई, आज तरी लेकरांना उपाशी ठेवू नकोस. 2018 साल उजाडलं. तेच मुळी काळं पाऊल घेऊन जून सरला, जुलै कोरडा गेला. आभाळ भरून यायचं, पण पाऊस फक्त हुलकानी देऊन जायचा. शेतातल्या भेगा विठ्ठलरावांच्या काळजाला पडलेल्या जखमासारख्या वाटू लागल्या. 60-70 हजारांचं कर्ज काढून पेरलेलं बियाणं मातीतच जळून गेलं. बँकेचं 1 लाखाचं कर्ज घेताना विठ्ठलरावांच्या हातातील पेन थरथरत होता. त्यांना माहीत होतं, हा कागद नाही, हे त्यांच्या आयुष्याचं मरणपत्र ठरू शकतं. पण पोरीच्या शाळेची फी आणि लेकराच्या पुस्तकासाठी त्यांनी काळजावर दगड ठेवून सही केली. नियतीला मात्र काही वेगळंच मान्य होतं. पाऊस आला, पण तो आशीर्वाद म्हणून नाही, तर शाप म्हणून. अस्मानी संकटाने उभं पीक वाहून नेलं आणि विठ्ठलरावांच्या डोळ्यादेखत त्यांच्या स्वप्नांची राख झाली. बँकेची नोटीस आली तेव्हा सुमनच्या हातातील पाण्याचा तांब्या निसटला. पण त्याहून भीषण होतं सावकाराचं घरासमोर येणं. 4 चौघात सावकार ओरडला, पैसे दे, नाहीतर जमीन लिहून दे. विठ्ठलराव गोठून गेले. ज्या जमिनीसाठी आयुष्य वेचलं, तीच आता हातची जाणार. शेजारी उभे होते. कोणाच्या डोळ्यात कीव होती, तर कोणाच्या चेहऱ्यावर कुतूहल. घरात सोनाली रडत होती आणि दारात उभा असलेला रोहन आपल्या बापाची वाकलेली मान पाहत होता. त्या रात्री घरात चूल पेटली नाही. सुमन अंधारात बसून मुसमुसत होती, आई, आपली शाळा बंद होणार का ग? सोनालीच्या या निरागस प्रश्नाने विठ्ठलरावांच्या काळजाचे तुकडे झाले. त्यांना वाटलं, आता आपला श्वासच आता ओझा झालाय. त्या काळोख्या रात्री विठ्ठलराव शांतपणे घराबाहेर पडले. शेतातल्या त्याच वाळलेल्या झाडाखाली ते उभे राहिले. मनात विचारांचं काहूर होतं. मी नसलो तर निदान यांना माझ्या विम्यातून तरी काही मिळेल का? तो टोकाचा विचार मनात घर करत असतानाच मागून एक हाक आली, बाबा थांबा. मागे वळून पाहिलं तर रोहन उभा होता. त्याचे डोळे पाण्याने भरलेले होते, पण आवाजात जिद्द होती. बाबा, तुम्ही आम्हाला सोडून जाणार का? कर्ज फिटेल हो, जमीनही परत येईल, पण फासावर लटकलेला बाप पुन्हा कसा येणार? विठ्ठलरावांना जणू वीज चमकल्यासारखं झालं. त्यांनी मुलाला एक घट्ट मिठी मारली आणि एका लहान लेकरासारखं ओक्साबोक्शी रडू लागले. त्या रात्री एका शेतकऱ्याचा मृत्यू टळला आणि एका जिद्दीचा जन्म झाला. दुसऱ्या दिवसापासून चित्र बदललं. सुमनने शेतातून आल्यावर रात्र जागून शिवणकाम सुरू केलं. विठ्ठलराव आता एकटे नव्हते. गावातील इतर संकटात सापडलेल्या शेतकऱ्यासोबत मिळून त्यांनी सहकारी गट तयार केला. बँकेत चकरा मारल्या, पीक विम्यासाठी लढा दिला आणि शेवटी कर्ज पुनर्गठन मंजूर करून घेतलं. आज विठ्ठलरावांच्या घरात गरिबी असली तरी पण ते हरले नाहीत. रोहन आता 12वीत असून त्याचे डोळे भविष्यातील स्वप्नांची चमकत होते. तो म्हणतो, मी असा अधिकारी होईन जो माझ्या बापासारख्या कष्टकऱ्याला सावकाराच्या दारात उभं राहू देणार नाही. मित्रांनो, जेव्हा आपण ताटातला एक घास वाया घालवतो, तेव्हा हे विसरू नका की तो घास पिकवण्यासाठी एका शेतकऱ्याने आपलं रक्त, घाम आणि कधीकधी आपला स्वाभिमान हे घाण ठेवलेला असतो. कर्ज ही साखळी आहे, अपमान ही जखम आहे, पण कुटुंबाची साथ ही सर्वात मोठी तलवार आहे. विठ्ठलरावांनी मरण नाकारलं
आणि आयुष्य निवडलं. हीच खरी मराठवाड्याची आणि इथल्या मातीची ताकद आहे.